विठ्ठलाचा आषाढी वाई पारिपालक सोहळा सुरू आहे। या पायी पालखी सोहळ्यामध्ये आरोग्य हीच ईश्वर सेवा मानून लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्था, त्याचप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे, त्याचप्रमाणे डॉक्टर नाईकवाडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णसेवा चालू। वारीमध्ये नेमके रुग्णांना काय आजार असतात, कशा पद्धतीने या समस्यांचं, त्यांच्या आजारांचं निराकरण या ठिकाणी केलं जातं। आपल्यासोबत बोलण्यासाठी हे डॉक्टर आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल, साधारणतः कशा प्रकारे तुम्ही सेवा करतायत? नमस्कार। सर्वप्रथम आम्ही या वारकऱ्यांना जे कुठले आजार उद्भवत आहे त्यासाठी आम्ही दिवसभर त्यांची कॅम्प 12 नंतर कॅम्प लावून त्यांना औषध वगैरे पुरवतो। त्यांना कोणाला काही सलाईनचं वगैरे अशक्तपणा असेल तर सलाईन वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलं जातं आमच्याकडनं। त्याचप्रमाणे मेडिकेशन सर्व आमच्याकडे डॉक्टरांची टीम आहे 4 लोकांची। साधारणतः रुग्णांमध्ये काय काय आजार आढळून येत आहेत तुम्हाला सध्या तरी? सर्वप्रथम चालण्यामुळे त्यांना हातपाय दुखतात आहे, त्यांना मांड्यांमध्ये चोळे पडणे, घाम येऊन विकनेस जाणवतोय बऱ्याच लोकांमध्ये, अशक्तपणा येतोय त्यांना, काही चक्कर पण येते कधी कधी ओल्ड एज असल्यामुळं। वारकऱ्यांना काय सल्ला द्याल, कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? वारकऱ्यांनी चालताना थोडं व्यवस्थित चाललं पाहिजे, हळूहळू चाललं पाहिजे, टायमिंग थांबलं पाहिजे, जेणेकरून पाणी जास्त पिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला विकनेस वगैरे येणार नाही।